नमस्कार. चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्ही भव्य उद्योजकीय स्वप्न आणि विजन बघत आहात का? तुमचे स्वप्न आणि विजन एकाच चाकोरीमध्ये अडकले आहेत का? तुम्ही वर्षानुवर्षे त्याच प्रश्न आणि समस्येत अडकला आहात का? तुम्ही दिवस-रात्र तुमच्या प्रश्न आणि समस्यांच्या उत्तराच्या शोधात आहात का? जर उत्तरे माहीत असतील, तर कृती करायला अडचणी येत आहेत का? जे तुम्ही करत होता ते तुम्ही करत राहिलात, तर जे तुम्हाला मिळाले तेच तुम्हाला परत मिळणार. जर हा चक्रव्यूह भेदायचा असेल, तर IRDM समुदायामध्ये सामील व्हा. माझे नाव नितीन साळकर आहे. मी NLP मानसोपचार तज्ञ आणि करिअर इंटेलेक्ट कोच आहे. मी विद्यार्थी आणि उद्योजकांची प्रशिक्षण आणि उद्योजकीय गुणवत्ता विकसित करायचे काम करतो. नमस्कार मित्रांनो. आजचा विषय आहे व्यवसायाच्या मॉडेलचा आराखडा. जेव्हा एखादी इमारत बांधली जाते, तेव्हा वास्तुविशारद प्रथम इमारतीचा आराखडा कागदावर बनवतो. त्याशिवाय बांधकामाला सुरुवात होत नाही. स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यापूर्वी खेळाडूंचा कोच प्रत्येक सामना जिंकण्याचा आराखडा कागदावर तयार करतो. त्याचप्रमाणे उद्योग सुरू करण्यापूर्वी व्यवसायाच्या मॉडेलचा आराखडा कागदावर बनवणे महत्वाचे असते. या आराखड्यामध्ये खालील मुद्दे प्रथम संक्षिप्त, नंतर तपशीलवार मांडणे महत्वाचे असते. जर तुमच्याकडे व्यवसायाच्या मॉडेलचा आराखडा तयार नसेल, तर तुमची अवस्था होकायंत्र नसलेल्या जहाजाच्या कॅप्टन सारखी होईल. आपले मन हे चंचल असते. ते एकाच वेळा अनेक गोष्टींवर विचार करत असते. आपल्या जागरूक मनाला बारीक-सारीक तपशील पटकन आठवत नाही. जर आपले गोल आपण पेपरवर लिहिले, तर आपण जे विषय लिहिले आहेत, त्या विषयांवर तपशीलवार विचार करता येतो. प्रत्येक तपशिलाप्रमाणे आपल्याला कृतीवर लक्ष केंद्रित करता येते. सर्वात प्रथम उत्पादन ते ग्राहकाकडे वस्तू सेवा पोहोचवण्याचा इंडस्ट्रीच्या गुणवत्तेच्या मार्गाची रूपरेषा बनवा. त्या मार्गात तुम्ही तुमच्या उद्योजकीय गुणवत्तेप्रमाणे कुठले कार्य करू शकता हे जाणून घ्या. त्याप्रमाणे तुमच्या उद्योगासाठी, इतर विभागासाठी कुठले भागीदार, कर्मचारी, पुरवठादार, व्यवसाय सल्लागार लागतील याची ढोबळ स्वरूपात माहिती जमा करा. ग्राहकांच्या वर्गवारीप्रमाणे ग्राहकांचे विविध प्रश्न काय आहेत आणि ग्राहकाला काय फायदा हवा आहे ह्याचा अभ्यास करा. स्पर्धक उद्योगाच्या वस्तू सेवेचा अभ्यास करा. वस्तू सेवेची वेगवेगळी वैशिष्ट्ये अधोरेखित करा. ह्या वस्तू सेवेचे मार्केटिंग करू शकता का याचा अभ्यास करा. ह्या वस्तू सेवेचा भारतभर आणि जगभर विस्तार करू शकता का ह्याचा अभ्यास करा. ग्राहकांच्या गरजा जशा बदलत जातील, त्याप्रमाणे वस्तू सेवेमध्ये नवनिर्मिती, सुधारणा किंवा आधुनिकीकरण करा. सर्वसाधारणपणे ग्राहकांची 6 प्रकारात वर्गवारी केली जाते: लोकसंख्या, भौगोलिक, मानसशास्त्र, वर्तणूक, गरजा, व्यावहारिक वगैरे. ह्याप्रमाणे तुम्हाला ग्राहकाबद्दल पुढील अभ्यास करावा लागेल. वस्तू सेवा खरेदी करणारा कोण आहे? वस्तू सेवा वापरणारा कोण आहे? ग्राहकाशिवाय वेगळा लाभार्थी आहे का? ग्राहकाची खरेदी करण्याची मानसिकता काय आहे? ग्राहक कोणाच्या प्रभावामुळे वस्तू सेवा खरेदी करतो? ग्राहक कोण नाही ह्याचा सुद्धा विचार करावा लागेल. ग्राहक त्याच्या गरजेसाठी वेगळ्या इंडस्ट्रीची वस्तू सेवा वापरत आहे का? या सर्व गोष्टींचा अभ्यास करा. ग्राहकाच्या वर्गवारीचा अभ्यास पूर्ण झाला की ग्राहकाकडे वस्तू सेवा पोहोचवण्यासाठी तुम्हाला वितरणाची प्रणाली बनवावी लागेल. ह्या संदर्भात तुम्हाला पुढील गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. वर्तमान स्थितीमध्ये
ग्राहक कुठल्या मार्गाने वस्तू सेवा खरेदी करत आहे, ऑनलाईन की प्रत्यक्ष खरेदी? स्पर्धक उद्योग कुठल्या प्रकारे वस्तू सेवेचे वितरण करत आहे, ह्यात कुठले मार्ग प्रभावी ठरत आहे? कुठला मार्ग किफायतशीर किंवा खर्चिक आहे? जाहिरातीसाठी तुम्ही ऑनलाईन, ऑफलाईन अशा कुठल्या मार्गाचा वापर करणार आहात? ग्राहक कुठल्या मार्गाला प्रतिसाद देत आहे, वगैरे. खालील गोष्टींचा विचार करून ग्राहकाशी संबंध कसे ठेवायचे आणि त्याला कसे टिकवायचे ह्याचे तुम्ही धोरण बनवू शकता. ग्राहक तुमची वस्तू सेवा कुठल्या मार्गाने खरेदी करत आहे, ऑनलाईन की प्रत्यक्षात येऊन? तो एकदाच खरेदी करत आहे का? तो खरेदीसाठी परत येत आहे का? तो दुसऱ्या ग्राहकाला तुमची वस्तू सेवा घ्यायला प्रभावित करत आहे का? तो तुमच्या कर्मचाऱ्यांच्या सेवेवर नाराज आहे का? त्याच्या प्रतिसादावर तुमचे उत्तर जात आहे का आणि त्याप्रमाणे तुम्ही बदल करत आहात का? तुमचा स्पर्धक उद्योग या संदर्भात कुठले धोरण वापरत आहे याचा अभ्यास करा. प्रत्येक उद्योजकाचे व्यवसाय करण्याचे वेगवेगळे उद्देश असतात. उदाहरणार्थ, उत्पादन, वितरण, व्यवसाय विस्तार, ग्राहक सेवा, रोजगार निर्मिती, नफा कमावणे, मालमत्ता बनवणे वगैरे. तुमच्या व्यवसायाच्या उद्देशाप्रमाणे तुम्हाला प्रथम तुमच्या उद्योजकीय गुणवत्तेप्रमाणे उद्योगातील तुम्ही कुठले प्रमुख कार्य करू शकता हे ओळखावे लागेल आणि त्या कामाची रूपरेषा बनवावी लागेल. त्यानंतर उद्योगातील वेगवेगळ्या विभागात कुठले कार्य करावे लागेल ह्याच्या कामाची रूपरेषा बनवावी लागेल आणि त्याप्रमाणे भागीदार आणि कर्मचारी नेमावे लागतील. तसेच प्रत्येक कामामध्ये कुठले गुणात्मक आणि संख्यात्मक बदल करायचे हे ठरवावे लागेल. त्याप्रमाणे कुठले कार्य करायचे नाही किंवा कमी करायचे किंवा दर्जा वाढवायचा किंवा नवीन कार्य करायचे ह्याची रूपरेषा बनवावी लागेल. तुमच्या व्यवसायाच्या उद्देशाप्रमाणे आणि विभागाच्या उद्योजकीय गुणवत्तेप्रमाणे तुम्ही कुठले कार्य करणार आणि इतर कार्यासाठी भागीदार नेमायचे की नाही हे ठरवावे लागते. उद्योगाच्या इतर विभागामध्ये जर भागीदार नेमणार असाल तर प्रथम त्याचा उद्देश, त्याची उद्योजकीय गुणवत्ता तुमच्या उद्देशाशी जुळते आहे की नाही हे तपासा. जर भागीदार मिळणे कठीण जात असेल तर कर्मचारी नेमा. प्रत्येकाच्या कामाचे मूल्यांकन कसे करायचे हे ठरवा. व्यवसाय करताना आणि व्यवसाय विस्तार करताना तुमच्याकडे उपलब्ध असलेली संसाधने, उदाहरणार्थ भांडवल, जागा, बौद्धिक गुणवत्ता, भौतिक मालमत्ता, प्रशिक्षित मनुष्यबळ, वर्तमान तंत्रज्ञान, नैसर्गिक साधन संपत्ती यांचा विचार करा. तुमच्या व्यवसायाच्या उद्देशाप्रमाणे आणि विभागाप्रमाणे तुमच्याकडे जर कुठली संसाधने उपलब्ध नसतील तर त्याप्रमाणे भागीदार निवडण्याशिवाय पर्याय नसतो. तुमच्या व्यवसायाच्या मॉडेलचे उत्पन्नाचे साधन ठरवा. तुमचे उत्पन्न संशोधन, वस्तू विक्री, प्रोजेक्ट पूर्ण करणे, ग्राहकांशी संबंध प्रस्थापित करणे वगैरेमुळे आहे का ह्याचा अभ्यास करा. ग्राहकाच्या वर्गवारीप्रमाणे वस्तू सेवेची किंमत ठरवा. वरील सर्व बाबींचा विचार करून दिवस, आठवडा, 15 दिवस, 30 दिवस, 3 महिने, 6 महिने आणि 1 वर्ष तुम्ही काय खर्च करणार याचा ताळमेळ करा. वर्षातून एकदा लागणारे खर्च गृहीत धरा. अचानक उद्भवणारे खर्च गृहीत धरा. उद्योगाच्या प्रत्येक विभागासाठी जमा खर्चाचे अंदाजपत्रक बनवा. या सर्व खर्चाप्रमाणे मार्केटिंग आणि विक्रीचे लक्ष ठेवा. जोपर्यंत उद्योजकीय टप्पा 4 म्हणजे नफ्याचा आत्मविश्वास येत नाही तोपर्यंत कुठलेही कर्ज घेऊ नका. व्यवसायाचे महत्वाचे तत्व लक्षात ठेवा. स्पर्धक उद्योगाशी स्पर्धा करू नका.
सर्वोत्कृष्ट निर्मिती करा. धन्यवाद. तुम्हाला विषय आणि चॅनलचा उद्देश आवडला का? तर चॅनलला लाईक करा. ह्याविषयी अजून माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एक सुंदर कोट आहे, जर वेगात जायचे असेल तर एकटे चाला, जर लांब जायचे असेल तर एकत्र चाला. एकत्र येण्यामुळे संधी निर्माण होणार असेल तर चॅनल शेअर करा. प्रश्न किंवा समस्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप लिंकवर पोस्ट करा. उत्तरे संक्षिप्त रूपात दिली जातील. धन्यवाद.